डोंबिवली के शास्त्री नगर अस्पताल में डॉक्टर और नर्स से मारपीट की घटना के बाद मंच विधायक राजू पाटिल ने केडीएमसी आयुक्त से मुलाकात कर अस्पताल की व्यवस्थाओं का जायजा लिया। इसके बाद उन्होंने घटना की कड़ी निंदा करते हुए कहा कि डॉक्टरों पर हमला किसी भी हाल में अस्वीकार्य नहीं है। हालांकि उन्होंने ये भी कहा है कि अस्पतालों में अपर्याप्त सुविधाएं और बदहाल स्वास्थ्य व्यवस्था लोगों के बढ़ते असंतोष की बड़ी वजह है। राजू पाटिल ने आरोप लगाया है कि वर्षों से सत्ता में रहने वाले जनप्रतिनिधि शहर की स्वास्थ्य सेवाओं को बेहतर बनाने में नाकाम रहे हैं। उन्होंने भाजपा प्रदेश अध्यक्ष और विधायक रविंद्र चौहान पर भी निशाना साधते हुए शास्त्री नगर अस्पताल के विकास को लेकर सवाल खड़े कर दिए हैं। इसके साथ ही शहर के अन्य नागरिक सुविधाओं की अनदेखी का आरोप लगाते हुए प्रशासन और सत्ताधारियों ने जवाब मांगा। पहिला तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला सत्तेत 6 महिने झाले आणि प्रश्न विचारतात। 30-30 वर्षे जे सत्तेत बसलेले आहेत ते काय करतात त्यांना पहिला प्रश्न विचारा। आम्ही यासाठी सत्तेत बसलेलो आहोत की हे जे चाललंय ते बरोबर चाललंय नाही, सत्तेत राहून आम्ही सुधारू शकतो, हा आम्हाला आत्मविश्वास आहे। आणि आम्हाला सत्तेत राहून आम्ही काय करतो हा प्रश्न 5 वर्षानंतर विचारा, त्याचा रिझल्ट बघून विचारा। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तिथे आहेत कुठे? 6-7 दिवस पाऊस पडतोय, आज तो रवी उगवला पण आमचा रवी तिथे उगवला नाही अजून। त्यामुळे तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना प्रश्न विचारत नाही, जे इमानदारीत काही ध्येय घेऊन पुढे आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारतात। माझी आपणास विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही प्रश्न विचारा की काय करताय तुम्ही। डोंबिवलीच्या मध्यभागी ते पोस्टमार्टमचं ते गृह कक्ष आणून ठेवलाय, त्या अशी तुमची प्लॅनिंग असते? रामनगरची स्मशानभूमी तिथं हटवा, गेले कित्येक वर्ष आम्ही बोलतोय, लोक तिथली मागणी करतात, ती हटत नाहीये। तर या ज्या गोष्टी शहराच्या बाहेर असायला पाहिजेत त्या शहरात आणतात, ज्या गोष्टी शहरात असायला पाहिजेत त्याचा थांगपत्ता नाहीये। त्यामुळे हे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे आणि तेच दाखवायला मी लोकांसमोर आलेलो की ह्या गोष्टी सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढं प्रशासन पण जबाबदार आहे आणि लोकांचा उद्रेक का होतो। पुन्हा एकदा सांगतो, रमेश म्हात्रेंनी केलं ते चुकीचे आहे, पण त्यामागची भावना, त्यांचा तापट स्वभाव सोडून द्या तुम्ही। परंतु एखादा नातेवाईक असता, त्या महिलेला किंवा त्यांना ज्या प्रकारे शिवीगाळ केली याचं समर्थन होऊ शकत नाही, परंतु कुठेतरी रागाचा उद्रेक होतो, याचा आपण उहापोह करणार आहोत की नाही?